आंबेडकर भवनामध्ये श्रमदानानं पुन्हा बांधकाम करण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे उच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केलाय। पुढचा आदेश येईपर्यंत उद्या म्हणजे शनिवारी 10,000 कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून आंबेडकर भवनाच्या पुनर्बांधणीचं काम प्रकाश आंबेडकर हाती घेणार होते। त्या विरोधात आज उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टानं आंबेडकरांना कोणताही कार्यक्रम किंवा वाद घालायला सुद्धा सक्त मनाई केली आहे। कुणीही कायदा हातात घेतला तर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, नेमका काय प्रयत्न होता प्रकाश आंबेडकरांचा आणि त्यावर आता कोर्टाने काय म्हटलंय, सविस्तर सांगा। अमोल, ज्यावेळी ही न्यायालयामध्ये याचिका आली होती, या याचिकेवर न्यायालयाने सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली, संताप व्यक्त केला। आंबेडकर भवनावरून जो वाद निर्माण झालेला आहे किंवा जो वाद निर्माण केला गेला आहे, न्यायालयाने त्यावर संताप व्यक्त केला आहे। ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय आणि ज्या पद्धतीनं सगळे चंडबाजी केली जाते, या संपूर्ण गोष्टीवरती न्यायालयाने बोट ठेवत ताशेरे ओढलेले आहेत। न्यायालयाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की जो काही मुद्दा आहे तो बसून सामंजस्याने सोडवला जावा। दोन्ही पक्ष जे आहेत, दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, सबुरीने घ्यावं आणि संपूर्णपणे एक सुवर्ण मध्ये काढून पूर्णपणे तोडगा काढावा। पण अशा पद्धतीने जर कोण कायदा हातात घेत असेल तर त्याकरता पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहेत। आज जी सुनावणी झाली ती पहिली सुनावणी होती या याचिकेवरती। त्यामुळे न्यायालयाने सांगितलंय की सोमवारपर्यंत आंबेडकर भवनामधला एकही दगड कोणी घेऊन जायचं नाही किंवा त्या ठिकाणी दगड हलवायचं नाही, त्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम करायचे नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेडकर भवनावरून आता यापुढे वाद निर्माण झाले पाहिजे नाहीयेत असे सक्त आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत जो वाद होत गेला आंबेडकर भवनावरून, त्यावर न्यायालयाने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे। न्यायालयाचं एकच म्हणणं आहे की जो काही मुद्दा आहे तो कायदा सुव्यवस्था प्रश्न हातात न घेता सामंजस्याने सोडवा, पण जोपर्यंत न्यायालयाचे आदेश येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी एकही दगड हलू नये असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। बिलकुल, धन्यवाद अजित या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।